नमस्कार मंडळी, हेमाच पारंपरिक रेसिपीज मध्ये आपलं मनपूर्वक स्वागत आहे. आणि आज करत आहे आपण पालक परोठे. सर्वप्रथम पालक स्वच्छ धुवून घेऊया. किंचित थोडंसं मीठ घालूया या पाण्यात आणि सगळीकडून धुवून घेऊया स्वच्छ. आणि मग त्याच्यानंतर हा निथळत ठेवलेला आहे पालक. आणि आता आपण चिरूया. ह्याच्यामध्ये आपण हे पीठ घालणार आहे. हे ज्वारीचं, हे रागीचं आणि हे तांदळाचं पीठ. 3-4 मिरच्या आपण घेतलेल्या आहे. आणि आता हा कांदा घालते आहे. झाला की आता याच्यामध्ये मी मिरची, लसूण, 1 चमचा लसूण या पाकळ्या, 4 मिरच्या बारीक कापून आणि 1 कांदा बारीक कापून टाकलाय. आता मी 1 चमचा याच्यात हे टाकते आहे. आलं किसून घालते आहे. घातलंय थोडं याच्यात घालायचं आहे आपल्याला. आता या मिरच्या सगळ्या मिळून मोठ्या 4 आणि हे आहे हिंग थोडं टाकून देते. हे जिरं, हे मीठ, 1 चमचा मीठ, याच्यात काळं मीठ पण आहे थोडं, 1 चमचा धने पावडर आणि हे तिखट आणि हे हळद हे टाकून देते. आणि ह्याला प्रथम मिक्सर मधून बारीक करून घेते आहे. थोडंसा 1 चमचा तेल टाकते थोडंसं आणि मग ह्याच्यातून मिक्स करून घ्यायचंय. हे पालक मसाला वाटून घेतलाय. आता आपण बाकीच्या पिठामध्ये मिसळूया. प्रथम पालक कापून घेऊया. आता हा थोडासा रफली चॉप करून त्यात घालते. हा रफली चॉप करून घेते. आणि आपण हे थोडंसं चालवणार आहे, खूप नाही चालवणार आहे आपण याला. 2 चमचे हा मसाला घातलाय आपण. आणि आता तांदळाचं पीठ 1 चमचा भरून आपण तांदळाचं पीठ घातलेलं आहे. आणि 2 गच्च चमचे भरून आपण घातलंय ज्वारीचं पीठ घातलेलं आहे. हे तीळ आपण टाकत आहे 1 चमचा. आणि आपण हे टाकत आहे रागीचं पीठ जास्तीत जवळपास अर्धा कप आहे हे मोठ्या कपाने. आणि याला आपण थोडंसं पाणी घालून आणि तेल घालून फिरवून घे. असं मीठ पण घालत आहे आणि याच्यातून फिरवून घेत आहे आपण. आणि तुम्हाला माहिती की पालक लगेच बारीक होत असतो. बघ आता हे असं झालेलं आहे. दाखवते तुम्हाला याचा पराठा बनवताना. हे बघा, हे मी करून ठेवले. हे घेतले मी इथे 1 वाटी घे. प्रथम ज्वारीचं पीठ टाकलंय आपण याच्यात. आता आपण याच्यात जेवढं बसेल तेवढं हे सगळं टाकलंय, तेल वगैरे. आता फक्त आपल्याला हे लाटायचं आहे. बघा, असा छोटीशी लोणी घेतली आहे. घेते आणि ही आपल्याला याच्या कडा अशा व्यवस्थित करून घ्यायच्या आहे. सगळे व्हिटॅमिन्स असतात. आता घालते मी ह्याच्यावर. आणि आता छान हे शेकून घ्यायचं आहे. थोडंसं तेल घालूया आपण. याला फोल्ड करूया म्हणजे सगळी तेल छान झालेलं आहे. आपण घरीमध्ये एखादी आपल्याकडे काही भाजी असेल, काही असेल तर ती तुम्ही हे करू शकता. त्याच्यासोबत देऊ शकता नाश्त्याला किंवा सॉस सोबत तुम्ही हे पराठे देऊ शकता. तुमच्या इच्छेवर आहे.
भाजी सोबत दिलं तर अजून चांगलं, भाजी त्याने मिळते जाते. पण काही जणांना असं काही भाजी वगैरे खाणं आवडत नाही, तर त्यांच्यासाठी तुम्ही हे बघा. आता छान शेकून घ्यायचं, सगळी करून दाबून दाबून ह्याला पराठ्याला. आणि सॉस सोबत वगैरे खाऊ शकता तुम्ही. दाखवते तुम्हाला. बघा झाले हे होऊन राहिले. याची तुम्ही शेव पण करू शकता. याच्यामध्ये तुम्हाला थोडंसं बेसन जर मिक्स केलं तुम्ही या पिठामध्ये तर तुम्ही शेव पण बनवू शकता. याची ज्याला आवडत असेल त्याने. खूप जण पालकाची शेव करतात आणि शेव पण चांगली लागते त्याची खायला, तर खातात खूप जण, बनवतात, करतात. आता हे झालेलं आहे बघा, छान भाजल्या गेलंय सगळीकडून. आणि आता मी याला काढून घेतो. सॉस सोबत भाजी सोबत छान नाश्ता होतो. 2-3 तास अजिबात भूक लागणार नाही. बघा तर आता नाश्ता तयार आहे. पालकाचे पराठे छान मसालेदार, स्वादिष्ट आणि चविष्ट पण. तुम्हाला नक्की आवडतील. आणि फणसाच्या रस्स्याच्या भाजीसोबत आणि ताज्या लिंबासोबत तर त्याची मजा काही औरच आहे. जरूर तुम्ही करून बघा. प्लीज माझ्या चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब करा. नमस्कार. आता आपण मघाचं राहिलेलं पालकाचं पेस्ट घेतली आहे, जी पराठ्यासाठी तयार केली. त्याच्यात टाकलंय आपण 1 चमचा बेसन. आणि आता आपण याची शेव काढणार आहोत. प्रथम हे बेसन मिक्स करून घेऊ. आपण थोडं मीठ घालूया याच्यात चवीपुरतं. मीठ भुरभुरवलं आहे. हे मिरे घातले मी पाव. हे थोडंसं गरम तेल घातलंय मी 1 चमचा. तिखट मी जरा जास्तीच घातलेलं आहे 1 चमचा. काही ही थोडीशी टेस्टी व्हायसाठी चमचा हळद असं घाल. थोडंसं तेल साच्यामध्ये आणि छान हे फिरवून घेऊ सगळीकडून. खाली तळालाही लागलं पाहिजे, सगळीकडून लागलं पाहिजे. या चपटीला बशीत मी हे ठेवते आहे. आणि या तळालाही थोडंसं तेल लावून घेते ह्याच्या तळाला. आणि आता हे आपण छान 1 घट्ट चमचा बेसन घातलंच आहे आपण. 1 चमचा आपण फक्त पपड घ्यायपुरतच त्याच्यात टाकलेलं आहे. आणि हे छान हळूहळू सगळं मिसळून घेऊया. बाकी सगळं आपण मगाशीच घातलेलं आहे. हे बघा असं पातळसर मिश्रण केलं आहे, घेतलंय आणि याला लावत आहे त्याचा. तर हे झाकण आपण लावतो. हे झाकण असं करून घ्यायचं, हे बटन दाबून. आणि मग ह्याला हे व्यवस्थित लावायचं बरोबर त्याच्या. हे बघून फिरवून घ्यायचं, कमी जास्त होऊ नाही द्यायचं. आणि आता हे बघा, आता याच्यातून पडते बघा काढून घ्यायचं. टाकली ती काढून घ्यायची शेव. बघा अशी फुलून येऊन राहिली. आता तिला पण हलवून बघू. अजूनही ती व्हायची आहे बघते. अजून थोडा वेळ ठेवू. आणि मग तुम्हाला अशी स्नॅक्स सारखी ती खाता येईल चहा सोबत. झाली की दाखव. बघा झाली आहे ही. छान शिजली आहे, चवळी चांगली झाली आहे. मी घेतली आहे बघा, छान शिजली आहे, झाली आहे, तळल्या गेली आहे.
झाली, आता संपलं. झाली की दाखवते. किती छान फुलली बघा, किती छान. अजून व्हायचीच आहे. अजून छान कडक झाली की त्याला पीठ, बेसन, नंतर पराठे झाल्यानंतर आपण याच्यात बेसन ऍड केलेलं आहे. शेव करताना आपण बेसन घातलेलं आहे 2 मोठे चमचे. हे बघा छान झाली ही. आता ही खाड एकदम. हे बघा आता आपले शेव तयार आहे आणि छान कुरकुरीत झाली आहे पालकाची शेव. आणि पालकाचे पराठे आपण दाखवले, त्याच पालकाच्या प्युरीपासून आपण त्याच्यात थोडं बेसन टाकून शेव बनवली आहे. तुम्ही व्हिडिओमध्ये तुम्हाला सगळं बघायला मिळेलच. आणि हे बघा किती छान कुरकुरीत झाली आहे शेव. चवीलाही छान झाली आहे. मी खाल्ली आहे, तुम्हालाही आवडेल आणि आशा आहे तुम्ही पण नक्की करून बघाल. आणि धन्यवाद.